हे मुळातच 15 जून पासून महाराष्ट्रातल्या आणि नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महानगरपालिकेच्या सुद्धा 80 शाळा सुरू झालेल्या आहेत. 15 जूनला कुणालाही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाहीये. या संदर्भात आवाज उठवल्यानंतर सभागृहातले नेते सांगतात की 15 जुलैपर्यंत कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिका शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश मिळेल. आज 17 जुलै आहे. 10% सुद्धा महानगरपालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. मफतलाल नावाचा जो कंत्राटदार, यांचा लाडका कंत्राटदार आहे, ज्याने मागच्या 2 वर्षामध्ये 4 ते 6 महिने उशिरा गणवेश दिलेले होते, त्यालाच मुदतवाढ देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती करोडो रुपये खर्च करण्याचा प्रयत्न झाला. आमची मागणी आहे या माध्यमातून की या मफतलालवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅकलिस्टेड करावं. जर पुढच्या आठवड्यामध्ये जर हे गणवेश विद्यार्थ्यांना मिळाले नाही तर सत्ताधारी आणि प्रशासनाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही जोरदार आंदोलन करणार. प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळांचं ऑडिट झालं नाही, हे माहितीच्या अधिकारात आम्हाला माहिती मिळाली होती. आज अत्यंत धक्कादायक असं विधान मी करतोय की फायर डिपार्टमेंट नवी मुंबई महानगरपालिकेचं शिक्षण विभागाला पत्र पाठवतंय की आपण त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून फायर ऑडिट करा, आम्ही हे फायर ऑडिट करणार नाही. याचा अर्थ नवीन कुठली तरी कंपनी परत एकदा स्थापन करायची, त्या कंपनीला कंत्राट द्यायचं. आमचा पूर्ण संशय आहे फायर डिपार्टमेंट मधल्याच अधिकाऱ्यांच्या कंपन्या असतात, त्याला कंत्राट कसं मिळावं याच्यासाठीचे हे सगळे उद्योग आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, या शिक्षण विभागाची अत्यंत गाजावाजा करून सभागृह नेत्यांनी आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये सरसकट इंग्रजी शिकवण्याचं जे धरसोड धोरण अवलंबलं होतं त्याला नवी मुंबईकरांनी नकार दिलाय. 57 शाळांमध्ये फक्त 128 विद्यार्थ्यांचा प्रवेश झालाय. प्रत्येक शाळेमध्ये 10 आणि 15 आणि जास्तीत जास्त 20च्या वर विद्यार्थी नाहीये. सभागृह नेते सागर नाईक यांनी 20 तारखेला होणाऱ्या महासभेत नाक घासून नवी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे आणि हे धोरण गुंडाळलं पाहिजे, अशी मागणी आम्ही करतो. की आता फक्त नवीन टेंडर काढण्यापेक्षा आहे त्याच कंत्राटदारांना मुदत देणं, एवढाच फक्त कार्यक्रम सध्या स्टँडिंग कमिटीमध्ये सुरू आहे. नवीन का कंत्राट काढलं जात नाही, म्हणजे बाकीच्या संदर्भात 10-10 आणि 20-20 वर्षाचं कंत्राट काढलं जातं, पण जी अत्यावश्यक सेवा आहे त्याच्या संदर्भातल्याच कंत्राटदारांना मुदतवाढ. आपण बघितलं असेल मागे सुद्धा मफतलाल नावाचा जो कंत्राटदार आहे त्याला गणवेश वाटपाचं असंच कंत्राटाची मुदतवाढ करण्यात आली होती. ज्या मफतलाल कडून मागच्या 2 वर्षामध्ये सातत्याने 150 ते 210 दिवस अशा पद्धतीने उशीर करून सुद्धा आणि शाळा सुरू होऊन 2-2, 3-3, 6-6 महिने झाले तरी सुद्धा मुलांना गणवेश मिळालेले नव्हते. मला आठवतंय आमच्या अभिजित देसाईंनी हा मुद्दा महासभेत घेतला होता. 15 जूनला मला वाटतं शाळा सुरू झाल्या आणि त्यावेळी सांगण्यात आलं होतं की 15 जुलैपर्यंत, उशिरात उशीर 15 जुलैपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेतल्या सर्व शाळांमधल्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळतील. आज आम्ही बरोबर 17 जुलैला आज ही पत्रकार परिषद पार पडते. 15 जुलै होऊन 2 दिवस झालेले आहे. अजूनही नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाहीत. 10% सुद्धा नाहीत, बरोबर ना? आमच्या विद्यार्थी सेनेची जी माहिती आहे 10% सुद्धा विद्यार्थ्यांना अजून गणवेश मिळालेले नाहीत. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सत्ताधारी आणि प्रशासनाला प्रश्न विचारू इच्छितोय की आपण या संदर्भात मफतलाल नावाचा जो लाडका कंत्राटदार आहे सत्ताधाऱ्यांचा, त्याच्यावरती आपण काय कारवाई करणार आहात? कारण मागच्या 2 वर्षात त्याने उशिरा सुद्धा गणवेश देऊन त्याच्यावर कुठलीही दंडात्मक कारवाई नवी मुंबई महानगरपालिकेने केलेली नाही. कुठलीही कायदेशीर कारवाई, गुन्हा दाखल करण्याचं नवी मुंबई महानगरपालिकेने केलेलं नाही. त्याला ब्लॅकलिस्टेड करायला हवं होतं, ते महानगरपालिकेने केलेलं नाही. म्हणजे या तीनही स्वरूपातली कुठलीही कारवाई झालेली नाही.
नवी मुंबई महानगरपालिकेचे सत्ताधारी जे गेले 25 वर्षही इथेच होते, त्याच वेळी हीच परिस्थिती होती. आणि आता जानेवारीला नवीन येऊन सुद्धा इथे प्रशासन 5 वर्ष होतं, आता सत्ताधारी आलेले आहेत, तरी सुद्धा जर हीच परिस्थिती असेल तर यांच्यापेक्षा प्रशासनातले बरे की काय अशी परिस्थिती मला वाटते आता येत आलेली आहे. महासभेमध्ये आमचे नगरसेवक हा प्रश्न विचारतीलच, पण आम्ही आज पत्रकार परिषदेतून हा प्रश्न परत एकदा अधोरेखित करतोय की आमच्या विद्यार्थ्यांना गणवेश कधी मिळणार आहे. म्हणजे जे इथले सत्ताधारी सभागृह नेते नाकाने कांदे सोलत होते की 15 जुलैपर्यंत मिळतील, तर काय झालंय? त्याच पद्धतीचा कार्यक्रम त्यांच्या अत्यंत अशा सुप्रसिद्ध घोषणेने झालेला आहे. मला आजचेच अपडेट आहे की नवी मुंबई महानगरपालिकेतल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून सरसकट इंग्रजी. आजचे अपडेट आहेत 57 शाळांमध्ये 128 विद्यार्थ्यांनी फक्त प्रवेश घेतला. याचा अर्थ तुम्ही सभागृहामध्ये बोंबा मारून पालकांचा प्रतिसाद आहे म्हणून सरसकट लोकांचा विरोध असून, नवी मुंबईकरांचा विरोध असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असून सरसकट इंग्रजी माध्यम पहिलीपासून आणण्याचा जो घाट घातला त्याला लोकांनी सपशेल नाकारलेला आहे. आपण सपशेल फेल झालेला आहात. माझ्याकडे अपडेट आहेत. कोपरखरणीची शाळा क्रमांक 52 किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय? फक्त 25 विद्यार्थ्यांनी. यादवनगर शाळा क्रमांक 77 फक्त 23 विद्यार्थ्यांनी. शिरवणे शाळा ती मला वाटतं माझी महापौरांच्या इथलीच, बस 20 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. घणसोलीतल्या शाळेने 18 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय. तळवली शाळा 16 विद्यार्थी आणि शिवाजीनगर शाळा 15 विद्यार्थी. देसाईंच्या माहिती तर मला वाटतं एका शाळेत किती 10 विद्यार्थी. मग तुम्ही 10 विद्यार्थ्यांसाठी 15 विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वर्ग सुरू करणार आहात? याच्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? नव्याने शिक्षक भरती झाली का? नव्याने शिक्षक भरती झालेली नाही आहे. त्या शिक्षकांना कुठलं ट्रेनिंग दिलंय? 2 तासाच्या ट्रेनिंग मध्ये त्यांचं इंग्रजी उत्तम झालंय. महापौरांनी मध्ये काहीतरी ट्रेनिंग दिलंय असं काहीतरी सांगितलं. या सभागृहाचे सभागृह नेते यांनी आता सोमवारी होणाऱ्या महासभेत नाक घासून नवी मुंबईकरांची माफी मागितली पाहिजे की तुम्ही जे